हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी कॅब. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात इंग्लिशमध्ये स्कोर कसा वाढवायचा. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. अगोदर आपण एक्झाम पॅटर्न बघूयात. हा जो व्हिडिओ आहे हा मेनली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आहे. जसं की इंग्लिश आपण बघतो प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिमिलर क्वेश्चन येतात. जसे क्लोज टेस्ट आहे, वर्ड युसेज, फिल इन द ब्लँक्स, इरर डिटेक्शन, क्लोज टेस्ट, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर हा जो पॅटर्न आहे हा मेनली बँकिंगचा आहे, पण सिमिलर सगळीकडेच येतात हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, जसं की एमपीएससी झालं, एसएससी, यूपीएससी. सो पहिलं क्वेश्चन रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, जे की 10 ते 8 मार्क्ससाठी येतात हे क्वेश्चन्स. हे जे मार्क्स आहेत हे मी प्रिलिम्स लेवलचं सांगते. मेन्समध्ये याचं वेटेज थोडंसं हाय होतं आणि याचं डिफिकल्टी लेवल सुद्धा बऱ्यापैकी हार्ड असते. सो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन झालं, जसं की एक पॅराग्राफ देतात, त्यामध्ये 7-8 क्वेश्चन्स असतात. ते रीड करून आपण कॉम्प्रिहेंड करून त्याचं उत्तर द्यायचं असतं. नंतर आहे क्लोज टेस्ट. त्यामध्ये एक स्टोरी बेस असते. त्यामध्ये काही काही वर्ड्स ब्लँक असतात. ते आपल्याला फिल इन द ब्लँक टाईप क्लोज टेस्ट असते. पण तो जो पूर्ण पॅराग्राफ असतो आणि त्यामध्ये 5 ब्लँक्स असतात किंवा 3 असतात आणि 5 ऑप्शन्स असतात. त्यामधले आपल्याला चूज करायचं असतं की कोणतं प्रॉपरली सेट होतं त्यामध्ये, ॲप्रोप्रिएट कोणतं आहे. नंतर आहे पॅराजंबल. ते पण एक स्टोरी बेस्ड असतं किंवा एक कन्सेप्ट असते त्या पॅराग्राफमध्ये दिलेली, आणि ते जे सेंटेन्स असतात 5 सेंटेन्स असतात ते जंबल्ड फॉर्ममध्ये असतात. आपल्याला ते सिक्वेन्सने लावायचे असतात. नंतर आहे वर्ड युसेज. त्यामध्ये एक असा वर्ड असतो ज्याची 5 सेंटेन्समध्ये यूज केलेला असतो. ऑप्शनमध्ये 5 ऑप्शन्स असतात, त्यामध्ये ते यूज केलेलं असतं. तर एक क्वेश्चन असा येतो की यामध्ये इनअप्रोप्रिएट कसा यूज केलेला आहे ते सांगा, किंवा एक असं असतं की अप्रोप्रिएटली त्या वर्डचा यूज केलेला सेंटेन्स तुम्ही ओळखा, असा क्वेश्चन असतो. नंतर आहे फिल इन द ब्लँक. हे तर तुम्हाला माहीतच असणार की 5 एक तर स्लॅश करून दिलेलं असतं. एका सेंटेन्समध्ये 5 स्लॅश असतात आणि त्यामध्ये वर्ड टाकायचा असतो किंवा एकच ब्लँक देतात. प्रिलिम्सला तर थोडंसं इझी लेवल असतं, तर एकच ब्लँक असते आणि 5 ऑप्शन्स असतात. तर ते ॲप्रोप्रिएट कोणता वर्ड त्यामध्ये बसतो ते शोधायचं असतं. नंतर एरर डिटेक्शन किंवा स्पॉट द एरर असतं. तर ते सुद्धा ग्रॅमॅटिकल बेस असतं. एक सेंटेन्स दिलेलं असतं, त्यामध्ये 5 स्लॅश असतात. तर त्या सेंटेन्समध्ये कोणता पार्ट तुम्हाला एरर दिसतंय ते फाइंड करायचं असतं. आणि काही मिसलेनियस क्वेश्चन असतात, जसं की एक सेंटेन्स दिलेलं असतं, त्यामध्ये 5 स्लॅश असतात आणि त्यामध्ये वर्ड असतात, 5 वर्ड असतात, ते बोल्ड केलेले असतात. तर त्या 5 वर्ड मधला कोणता वर्ड असा आहे ज्याची की स्पेलिंग एरर आहे, हे फाइंड करायचं असतं. किंवा काही काही शिफ्टला तर असं असतं की काहीतरी नवीनच क्वेश्चन असतो, काहीतरी वेगळा पॅटर्न असतो, पण तो कशावरती बेस असतो, कॉम्प्रेहेन्शन. तुम्हाला तो क्वेश्चनची जी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की यामध्ये हे फाइंड करा, तर ते रीड करूनच आपल्याला कळतं हे क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे. कधी कधी एक्सपेरिमेंट पण करत असतं IBPS. आपल्याला फक्त रीडिंग कॉम्प्रेन्शन चांगलं पाहिजे असतं आणि व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे असते, तर आपल्याला तो क्वेश्चन टॅकल करू शकतो आपण. सो बघूयात आपण नेक्स्ट स्लाइड. फॉर स्कोरिंग इन इंग्लिश देर आर 3 थिंग्स. नंबर 1 इज कॉम्प्रेहेंड कमांड ऑन व्होकॅब्युलरी. तर इंग्लिश IBPS किंवा कोणती एक्झाम असतो, इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट असते, खूप म्हणजे खूप जास्त. जसं की आता तुम्ही हे पॅटर्न बघा, पाठीमागचा आपण जो पॅटर्न बघितला होता, त्यामध्ये असं बरेचसे क्वेश्चन आहेत जे की आपण व्होकॅब्युलरी जर का स्ट्रॉंग असेल, आपली खूप चांगली पकड असेल, तर आपण इझिली ते टॅकल करू शकतो तो क्वेश्चन. म्हणून तुमची व्होकॅब्युलरी खूप चांगली पाहिजे आणि चांगली पकड असायला पाहिजे की जरी तुम्हाला त्या वर्डचा मीनिंग नसेल माहिती, तर तुम्हाला तो क्वेश्चन रीड केल्यानंतर एलिमेंट तरी करायला पाहिजे, करता यायला पाहिजे की नाही नाही इथे कुठेतरी गडबड दिसते मला, किंवा नाही नाही ह्या वर्डचा मीनिंग हा नसायला पाहिजे. कमीत कमी काय मीनिंग आहे त्यापेक्षा काय नसू शकतो हे जरी तुम्हाला माहित असेल, हे जरी थोडंफार माहित असेल, तर तुम्ही तो क्वेश्चन टॅकल करू शकतात. सो
त्यासाठी मी आपल्या या चॅनलवर रोज तर नाही होणार माझ्याकडनं पॉसिबल, पण 2 एक दिवसाआड मी एक व्हिडिओ टाकत जाईल. माझा हा व्हिडिओ कमी वेळेत जास्तीत जास्त वर्ड्स कव्हर होतील असा असेल आणि त्यामध्ये मी पिक्चर्स वगैरे यूज करणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत होईल. माझा व्हिडिओ 6 ते 10च मिनिटाचा असेल, म्हणजे तुमचा टाईमपास पण नाही होणार आणि तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा कव्हर होईल. जसं की बाकीचे बघा द हिंदू वगैरे जे एडिटोरियल एक्सप्लेन करणारे असतात, बँकर्स अड्डाचे वगैरे, तर त्यामध्ये कसे 30-30 मिनिटाचा व्हिडिओ असतो तो. तर तसा माझा एवढा मोठा नाही ठेवणार मी. तुमचा टाईम जास्त कंझ्युम नाही व्हायला पाहिजे, पण फ्रुटफुल असा व्हिडिओ बनवेल मी. माझ्या प्लेलिस्टमध्ये आहे 1-2 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ज्यामध्ये एकच वर्ड आहे, त्याचे सिनोनिम्स खूप जास्त ॲड केलेत, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल आणि मी पिक्चर फॉर्मॅट तिथे ठेवलेला आहे, की तुम्हाला व्होकॅब्युलरी ती रिलेट करून तुमच्या लक्षात राहील. कारण कधी-कधी इश्यू तोच येतो, की आपण व्होकॅब्युलरी खूप रटाळ रीड करून ठेवलेली असते, पण ऐन वेळेवर त्याचं मीनिंग काय हे कळत नाही, म्हणजे आठवत नाही. पण तुम्ही जर का पिक्चर फॉर्मॅटमध्ये बघितलेलं असेल, तर तुम्हाला काय थोडं रिलेट करता तुम्ही, नाही, नाही, हा वर्ड बघितला होता, हा वर्डमध्ये ह्या वर्डमध्ये मी हा पिक्चर बघितला होता. मग ते आठवेल तुम्हाला, रिलेट होईल थोडंसं. आणि इंग्लिशमध्ये तेच आहे, की तुम्हाला फील व्हायला पाहिजे, की नाही, नाही, इथे कुठेतरी गडबड वाटतेय. ह्या वर्डचा मीनिंग असा नसायला पाहिजे. ह्यावर तुम्ही एलिमिनेशन मेथडवरून तुम्ही क्वेशन टॅकल करू शकताल, क्वेशन अटेम्प्ट करू शकाल. ओके. सेकंड आहे रीडिंग. तुम्हाला रीडिंग अत्यंत महत्त्वाची आहे. बँकिंग एक्झामसाठी किंवा एम-पी-एस-सी साठी सुद्धा. कारण की एम-पी-एस-सीमध्ये पण तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येतच ना. तर आर-सी असते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर त्यासाठी तुम्हाला रीडिंग खूप महत्त्वाची आहे. डेली तुम्ही 1 तास तरी रीडिंग करायला पाहिजे. 2 तास मी जेव्हा करत होते तयारी, मी 2 तास द्यायचे रीडिंगसाठी. तर नाही 2 तास होते तुमच्याकडनं, कारण बाकीचे पण सब्जेक्ट असतात. तर तुम्हाला 1 तास तर तुम्ही कंपल्सरी रीडिंग करायला पाहिजे डेली. आणि असं काहीच नाहीये, की द हिंदू एडिटोरियल वाचायचं किंवा टाइम्स ऑफ इंडियाचं एडिटोरियल वाचायचं, असं काहीच नाहीये. तुमचं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही एखादी नॉव्हेल वाचू शकता किंवा बुक वाचू शकता. जेणेकरून तुमचं कॉम्प्रिहेन्शन पण वाढेल आणि बोर नाही होणार. एडिटोरियल वाचताय, ते डोक्याच्या वरतून जातंय, काही समजत नाहीये. त्याला काहीच मीनिंग नाहीये. रीडिंग करायची आहे तुम्हाला, तर तुम्ही बुक्स वाचायला पाहिजे. मी जेव्हा तयारी करत होते, मी तर बुक्स वाचत होते. मी अरुंधती रॉय, झुंपा लहिरी, विक्रम सेठ, रस्किन बॉन्ड आणि सुधा मूर्ती यांचे बुक्स वाचलेले आहेत. आणि यामुळे ट्रस्ट मी, याने खूप चांगलं तुमचं कॉम्प्रिहेन्शन वाढतं. रीडिंगनेच तुमचं कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॉंग होणार आहे. आणि बँकिंग हा एक एक म्हणजे बँकिंग एक्झाममध्ये असं आहे, की तुम्ही व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन हे 2 असेल ना, तर तुम्हाला ग्रामरची पण गरज नाही पडत. तुम्ही त्यामध्ये आउट ऑफ स्कोर करू शकता. सो तुम्ही रीडिंग वाढवा. तुम्ही रोज रोज तुम्ही इंग्लिश साठी मीनिंगफुल रीडिंग करायची 1 तास. रीडिंग काय करायचं? बुक रीड करा, नॉव्हेल रीड करा किंवा तुम्हाला काही पॉडकास्ट वगैरे ऐकायला आवडत असेल तर ते करा. दुसरं तुम्ही सॉन्ग वगैरे एंटरटेनमेंटसाठी जे काही तुम्ही सोर्सेस वापरतात ते इंग्लिशमध्ये करा. जसं की काही शॉर्ट्स असतात बघा, तर ते इंग्लिशमध्येच बघा. जे काही असेल ते इंग्लिशमध्ये बघा. कारण तुमचं इंग्लिश त्यामुळे स्ट्रॉंग होणार आहे. असं फक्त मॉक टेस्ट देताय आणि कुठेतरी एडिटोरियल वाचताय, ते काही समजत नाहीये, तर मग काहीच उपयोग नाही. इंग्लिश तुमची त्याने इम्प्रूव्ह होणारच नाही. तुम्हाला रीडिंग, मीनिंगफुल रीडिंग आणि ती पण विजिलंट, म्हणजे त्याचा मीनिंग तुम्हाला समजतोय. तुम्ही रीड काय करताय हे कळतंय. त्याचा आशय तुम्हाला येतोय, की यामध्ये जो लेखक आहे तो काय म्हणायचा प्रयत्न करतोय. कारण कॉम्प्रिहेन्शन बेस आता प्रिलिम्सला तरी जास्त कॉम्प्रिहेन्शन लागत नाही. पण मेन्सला खूप कॉम्प्रिहेन्शन लागतं. एकदम स्ट्रॉंग, एकदम रीड बिटवीन द लाईन्स असतं, की तुम्हाला असं त्याचा मीनिंग सुद्धा घेता यायला पाहिजे. आणि कॉम्प्रिहेन्शन वरतीच पेपर निघतो. व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन. बाकी तुम्ही ग्रामर थोडंफार नसेल जरी येत तुम्हाला, तरी सुद्धा ते ॲडजस्ट होऊन जातं. कारण कॉम्प्रिहेन्शन वाढलं ना, तर तुम्हाला आपोआप कळेल, की नाही, नाही, मला इथे कुठेतरी चुकीचं वाटतंय. नाही, हा क्वेशनमध्ये मला ह्या आन्सरमध्ये असं वाटतंय आणि हेच आन्सर असायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि ते निघेल पण तुमचं बरोबर, कारण तुमचं कॉम्प्रिहेन्शन तेवढं स्ट्रॉंग असेल. सेकंड आहे मॉक टेस्ट. थर्ड आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त. डेली तुम्ही एक
सेक्शनल इंग्लिशची मॉक टेस्ट द्यायलाच पाहिजे डेली. 20 मिनिटाची द्या किंवा एक छोटं क्विज पण असतात 10-1 मिनिटाचं किंवा 7 मिनिटाचं. ते तरी तुम्ही द्यायला पाहिजे. डेली तुम्ही एक मॉक टेस्ट द्यायला पाहिजे आणि मॉक टेस्ट अशा 10-15 द्यायच्या किंवा डेली 4-5 द्यायच्या आणि त्याचं ॲनालिसिसच करायचं नाही. तुम्ही 2च द्या, पण त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करा. त्याचं प्रॉपरली तुम्ही मॉक टेस्ट देऊन ॲनालिसिस व्हायलाच पाहिजे. तरच तुम्ही मॉक टेस्ट द्या. नाहीतर मॉक टेस्ट द्यायची, ॲनालिसिस करायचं नाही. फक्त स्कोर बघायचा, त्याच्यामध्ये रँक बघायची आपली कितवी आहे आणि त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन होऊन जाईल असं नाही करायचं. तुम्ही पेपर द्या म्हणजे मॉक टेस्ट द्या, त्याचा ॲनालिसिस करा. तुम्ही किती किती रँक बघा तुमची, तुमचं पर्सेंटाइल किती आलंय, तुमची ॲक्युरसी किती आली आहे. परत कोणता क्वेश्चन का चुकला आहे, ह्या क्वेश्चनला मला का वाटलं हे टिक करावं म्हणून, याचा नेमका मीनिंग काय होता, आपण काय घेतला, हे तुम्ही बघायलाच पाहिजे. म्हणून मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही ॲनालिसिस 100% करायला पाहिजे. नंतर सेकंडली सांगेल इम्पॉर्टंट प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये मॉक टेस्टमध्ये तुमचे जे क्वेश्चन्स असतात व्होकॅब्युलरी बेस, त्यामध्ये ऑप्शनला जे पण व्होकॅब्युलरी दिलेली असते जसं की फिल इन द ब्लँक आहे, त्यामध्ये एक वर्ड तर बरोबर आहे पण ते बाकीचे जे 4 उरलेले व्होकॅब आहेत ते तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे, त्याचं मीनिंग लिहून घ्यायला पाहिजे. कारण कधी कधी हे जे मॉक टेस्ट मधले जे व्होकॅब्युलरी आहे ते रिपीट होते आपल्या पेपरमध्ये. त्यामुळे ते सुद्धा इम्पॉर्टंट वर्ड्स असतात, ते सुद्धा लिहून घ्यायचे, का चुकलं ते बघायचं. म्हणजे ॲनालिसिस हे महत्वाचं आहे असं सांगायचं आहे मला. ॲनालिसिस प्रॉपर करा, मॉक टेस्ट द्या. जसं की आता बघा तुम्ही तुमचा वेळ कसा जातोय. मी व्हिडिओ बनवणार आहे आणि मी नाही 2 म्हणजे रोज नाही बनवणं पॉसिबल झालं तरी मी 2 दिवसाआड तरी बनवत जाईल. तर तुम्ही 5 ते 6 मिनिटाचाच माझा व्हिडिओ असेल 6-7 मिनिटाचा. तो एक व्हिडिओ करत जाईल. तुम्ही तो बघायचा. त्यानंतर थोडंसं रिव्हिजन करायचं. थोडं पॉज करून ते वर्ड्स लिहून घ्या वाटल्यास किंवा नाही लिहिले पॉज करून रीड केले फक्त मनातल्या मनात तरी चालेल. ते झाल्यानंतर व्होकॅब्युलरीला समजा तुम्हाला 20 मिनिटं लागतायत अप्रॉक्सिमेटली. 20 मिनिटं तुम्ही द्या. व्यवस्थित रीड करा आणि नंतर रीडिंग करा तुम्ही 1 तास आणि तुम्ही मॉक टेस्टसाठी 20 मिनिटाची जर का देत असाल, तर 20 मिनिटाची मॉक टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस 20 मिनिट. म्हणजे तिथे गेले तुमचा 1 तास. तर डेली तुम्ही 3 तास हे इंग्लिशला द्यायला पाहिजे. ते जेणेकरून तुमचं तेवढं कॉम्प्रिहेन्शन पण वाढेल. तुमची मॉक टेस्ट देताय म्हणून तुम्हाला कळेल आपलं काय चुकतंय, काय बरोबर येतंय. म्हणजे मेन पेपरला गेल्यावरती तुम्हाला कन्फ्युजन नाही राहणार कोणत्याच गोष्टीचं. कारण तुम्ही इकडे सगळे हिट अँड ट्रायल्स करून बसलेले आहेत. कारण मॉक टेस्टमध्येच तुम्ही काहीतरी नवीन काय म्हणतात, तुम्ही नवीन इन्व्हेंट करू शकता मॉक टेस्टमध्ये. पेपरला गेल्यानंतर तुम्ही नवीन काही करूच नाही शकाल कारण तेवढा वेळ पण नसतो. तर जे काही आहे ते मॉक टेस्टमध्येच ट्राय करायचं, की अगोदर कधीच जेव्हा आपण पेपर देतो, त्यावेळेला कधी पण सुरुवातीचे 5 मिनिट जे असतात, आपण खूप कन्फ्यूज असतो. सुरुवातीचे 5 मिनिटाला आपण खूप जास्त टेन्शनमध्ये पण असतो. तर सुरुवातीचे 5 मिनिट तुम्ही मिसलेनियस क्वेश्चन घ्यायचे. फिल इन द ब्लँक्स घ्या. नंतर फिल इन द ब्लँक आहे. आणखीन क्लोज टेस्ट नका घेऊ. सुरुवातीला फिल इन द ब्लँक झाल्याच्या नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन घ्या, मिसलेनियस क्वेश्चन घ्या. हे छोटे छोटे क्वेश्चन सुरुवातीचे 5-1 मिनिट. नंतर मग तुम्ही जी क्लोज टेस्ट आहे, क्लोज टेस्ट आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे मध्ये घ्यायला पाहिजे इन बिटवीन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन कारण काय होतं शेवटचे जे 5 मिनिटं असतात त्यामध्ये आपण एकतर भीती असते की तिथे रेड झालेला असतो टाइम आणि ते बघितलं की आपल्याला काय रीड करतोय ते कळत नाही. म्हणून रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते मध्ये घ्यायचं. सुरुवातीचे 5 मिनिट फिल इन द ब्लँक द्या, वन वर्ड सबस्टिट्यूशनला द्या. नंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन घ्या. नंतर पॅराजंबल किंवा क्लोज जे काही असेल त्या शिफ्टमध्ये तुम्हाला ते द्या. आणि नंतर शेवटीला जे आहे ते ग्रॅमॅटिकल ठेवायचं. रीड करता करता तुम्हाला ग्रामरचा एखादा फॉर्म्युला हिट झाला, कळालं अरे हां इथं एरर दिसतंय, तर ते करायचं. शेवटीला पण मिसलेनियस ठेवा आणि स्टार्टिंगला पण मिसलेनियस ठेवा आणि मध्ये टेस्ट द्या. क्लोज टेस्ट किंवा मग पॅराजंबल किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ठेवा. हे तुम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देताल आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करताल, की माझा टाइम कसा मी मॅनेजमेंट करतीये किंवा करतोय. तो मॉक टेस्ट द्या तुम्ही आणि त्याचं ॲनालिसिस पण प्रॉपर करा. ओके. आता व्हॉट अबाउट ग्रामर फॉर बँक एक्झाम? मी सांगेल ग्रामर काहीच गरजेचं नाहीये. कॉम्प्रिहेन्शन पण म्हणजे गरजेचं नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त
व्होकॅब्युलरी करताल आणि कॉम्प्रिहेन्शन असं तसं करताल, असं नाही. कॉम्प्रिहेन्शन तुमचं खूप चांगलं पाहिजे. खूप चांगलं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एकदम ए लेव्हलचं पाहिजे. व्यवस्थित वाचल्याच्या नंतर तुमचे जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन आहेत ते चुकायलाच नाही पाहिजे. असं कॉम्प्रिहेन्शन पाहिजे. तर तुम्हाला ग्रामरची गरज नाहीये. आणि दुसरं मी सांगेल की काही फॉर्म्युलेज असतात इंग्लिशमध्ये, इंग्लिश ग्रामरमध्ये. तर ते तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. त्याने काय होईल तुम्हाला एलिमिनेशनसाठी ते फायद्याचं होईल. जसं की TO2, 2 च्या नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. हे असे जे छोटे-छोटे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. जसं की आय वॉन्ट टू डान्स, आय वॉन्ट टू प्ले. आपण कधीच नाही म्हणत आय वॉन्ट टू प्लेइंग डान्स किंवा आय वॉन्ट टू डान्सिंग असं नाही. ING किंवा ED हा फॉर्म लागतच नाही. कधी पण TO2 च्या नंतर फर्स्ट फॉर्म येत असतो व्हर्बचा. तर हे जे आहेत छोटे-छोटे फॉर्म्युलेज आहेत, ते तुम्हाला ग्रामरचे माहीत पाहिजे. त्यामुळे काय होईल, की तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन झालं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नाही, क्लोज टेस्ट किंवा पॅराजंबल किंवा मग फिल इन द ब्लँक इथे तुम्हाला इलिमिनेशन करण्यासाठी, ऑप्शन इलिमिनेशन करण्यासाठी तुम्हाला ईझी जाईल. आता ही काही टॉपिक म्हणजे काही आहेत, जसं की पार्ट्स ऑफ स्पीच किंवा मग काही छोटे-छोटे फॉर्म्युलेज आहेत. ते टॉपिक आहेत ना, ते सुद्धा मी YouTubeमध्ये आपली एखादा व्हिडिओ बनवेल. ओके. So some things which have to keep in mind. नंबर 1 इज इंग्लिश इज द लँग्वेज. जसं आपली मराठी लँग्वेज आहे. तस इंग्लिश इज अ लँग्वेज सो यू हॅव टू अंडरस्टँड इट. यू हॅव टू फील इट. समटाइम्स इट विल बी इलॉजिकल. कधी कधी तुम्हाला काही क्वेश्चन खूप इलॉजिकल वाटेल की काय हे जसं की आपण चमचा म्हणतो चमचा नाही म्हणत इंग्लिशमध्ये पण कधी कधी मराठीमध्ये जसं की चमचा म्हणतो आणि जसं की च लगाना चा च च असं म्हणतो पण बोलताना आपण काय म्हणतो चमचा इथे काही लॉजिक आहे का मराठीमध्ये तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा आहे काही गोष्टींना लॉजिक नाहीये तर ते तुम्हाला कॉम्प्रिहेंड करावं लागणार कळून घ्यावं लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. सो तुम्ही ही इंग्लिश समजून घेण्यासाठी, कळून घेण्यासाठी काय करावं लागेल? मूव्हीज बघा तुम्ही. मी असं नाही म्हणत टाईमपास करा म्हणून, कारण मला माहिती आहे, स्टडी करताना खूप कमी वेळ असतो बँकर्सला किंवा दुसऱ्या सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झामर्सला. एक्झाम तर एक्झाम जवळ असते, वेळ कमी असतो, बाकी पण सब्जेक्ट खूप असतात. पण तुम्ही समजा टाईमपास करताय, एका दिवशी खूप बोर झाला, आज माझा ऑफ आहे, मी आज नाही करणार स्टडी. त्या दिवशी तुम्ही एंटरटेनमेंटसाठी इंग्लिश सोर्स यूज करा. इंग्लिशमध्ये ऐका, इंग्लिशमध्ये जे काही मूव्ही वगैरे बघताय ते इंग्लिशमध्येच बघा. त्यामुळे काय होईल तुम्हाला ते एक कल्चर आहे. इंग्लिश एक कल्चर आहे. फॉरेन कंट्रीमध्ये ते एकदम फ्रीली बोलतात जसं आपण मराठी बोलतो. का? कारण की ते एक कल्चर आहे. आणि तुम्ही मूव्हीज वगैरे बघताल, सॉन्ग वगैरे ऐकताल, तर तुम्हाला इंग्लिश हे यूज टू होऊन जाईल ऐकायला, बोलायला, वाचायला. त्यामुळे तुम्ही मी सांगेल की एक कधी जरी तुम्ही टाईमपास असं नाही की तुम्ही तो 24 तास अभ्यासच करता म्हणून. थोडंफार एंटरटेनमेंटचं काही असेल तर ते इंग्लिशमध्ये ऐका, इंग्लिशमध्येच बघा. जेणेकरून तुमचं कॉम्प्रिहेन्शनसाठी थोडंसं ईझी जाईल. आणि सेकंड इज पेशन्स अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही पेशन्स ठेवायला पाहिजे. इंग्लिश असा हा सब्जेक्ट असा आहे की तुमचा एकदा बेस फॉर्म झाला, एकदा अंडरस्टँडिंग आली, जसं की इंग्लिश मीडियमचे मुलं बघा. त्यांना इतकं काही जास्त एफर्ट्स करावं नाही लागत, जेवढं आपल्या मराठी मीडियमच्या मुलांसाठी करावं लागतात. त्यांना कारण की त्यांचा अगोदरचा बेस फॉर्म आहे. त्यांचं व्यवस्थित त्यांना माहिती आहे. ग्रामरचे पण रूल्स त्यांना असं पाठ नाहीये. त्यांना माहिती आहे, नाही, नाही, हे याच्यानंतर हे असं असतं. हे त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे तुमचा बेस फॉर्म होईपर्यंत थोडा स्कोर पुढे मागे झाला, कमी झाला, तरी टेन्शन नका घेऊ. तुम्ही करत राहा. बेस फॉर्म करा तुमचा तेवढा इंग्लिशचा. हा व्हिडिओ मी मराठीमध्ये त्यामुळेच बनवते की मला माहिती मी जेव्हा स्टडी करत होते त्यावेळेला मला काय काय प्रॉब्लेम येत होते आणि इंग्लिश हा सब्जेक्ट जर का तुम्ही केला खूप चांगला आता म्हणजे बऱ्याचशा मराठी मीडियम मुलांचं असं आहे की फक्त मी लॉजिकल रिझनिंग व्यवस्थित करणार आणि मॅथ व्यवस्थित करणार आणि त्यामध्ये स्कोर करणार इंग्लिशमध्ये मला काही जमत नाही असा विचार करणार आहे पण एक हिडन तुम्हाला एक सांगितलं तर असं आहे की तुम्ही क्वांटला तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा, शॉर्टकट फॉर्म्युले यूज करा, खूप तुमची स्पीड वाढवा, तरी एक एक
वेळ आहे की तुम्ही तेवढा स्कोर करू शकाल. प्रीमध्ये तरी ठीक आहे, तुम्ही प्रिलिम्समध्ये खूप आउट ऑफ घेताल, पण मेन्समध्ये इतके हार्ड क्वेश्चन्स असतात क्वांट आणि रिझनिंगचे, की तुम्ही एका वेळेला स्टॉप होऊन जातात. नाही बाबा, आता हे जमत नाही, माझ्या डोक्याच्या वरचं आहे. पण इंग्लिशमध्ये तसं नाहीये. इंग्लिशमध्ये जर का तुमचा इंग्लिशचं कॉम्प्रिहेन्शन आणि व्होकॅब्युलरी हे जर का स्ट्रॉंग असेल, तर तुमचं इंग्लिश खूप भारी, म्हणजे तुम्ही स्कोर आउट ऑफ करू शकता इंग्लिशमध्ये. आपलं महाराष्ट्रीयन मुलांचं असं आहे, की नाही मला इंग्लिश जमत नाही आणि सोडून देता. पण जर का बँकिंग लेवलचा आताचे क्वेश्चन जर का तुम्ही बघितले, तर इंग्लिश हे सगळ्यात इझिएस्ट आणि स्कोरिंग टॉपिक आहे. क्वांट आणि रिझनिंग पेक्षा. क्वांट आणि रिझनिंग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं, कारण ते सॉल्व्ह करताना तुम्हाला छान वाटतं. पण पेपरमध्ये एवढं जास्त प्रेशर असतं मनावरती, की आपल्याला हा क्वेश्चन जमायलाच पाहिजे. आपली ही पझल बनायलाच पाहिजे. तर एखाद्या वेळेला पझलचा एखादा क्लू तुम्ही विसरून गेले किंवा तो क्लू तुमच्या पटकन लक्षातच नाही आला, तर ती पझल तुमची 5 मिनिटात बसणारी पझल तुम्हाला 10 मिनिटं लागू शकते, 15 मिनिटं लागू शकता आणि ती पण तेवढा वेळ दिल्यानंतर बसेल का? त्याचे क्वेश्चन्स बरोबरच येईल का? याचं काही शुअरिटी नसते. तर क्वांट आणि रिझनिंगमध्ये एका वेळेला तुम्ही तेवढा स्कोर करू शकता जेवढे बाकीचे करू शकतात. म्हणजे जे खूप टफ क्वेश्चन सॉल्व्ह करणारी मुलं असतात, तेवढाच करू शकता तुम्ही स्कोर. खूप जास्त हार्ड क्वेश्चन्स तुम्ही करूच नाही शकत. पण इंग्लिशचं तसं नाहीये. इंग्लिशमध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन खूप चांगलं असेल. तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नाही म्हणत आहे मी. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इंग्लिश तुम्हाला समजतीये, अंडरस्टँड होतीये आणि तुमची व्होकॅब्युलरी खूप भारी असेल ना, तर तुम्ही आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता इंग्लिशमध्ये. म्हणून इंग्लिश हा वन ऑफ द स्कोरिंग सब्जेक्ट आहे. याला तुम्ही स्किप करू नका किंवा त्यावरती एफर्ट्स घेणं तुम्ही बंद करू नका. तुम्ही त्यावरती एफर्ट्स घ्यायला पाहिजे. तुम्ही तेवढं जसं तुम्ही लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटला वेळ देता, तसाच तुम्ही इंग्लिशला वेळ द्यायला पाहिजे. तुम्हाला स्कोर 100% शुअरिटी आहे, की तुम्ही त्यामध्ये स्कोर करतालच. आणि विदाऊट इंग्लिश स्कोरिंग तुम्ही कोणतीच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हा जे इंग्लिश आहे हे खूप इझी आहे आणि तुम्ही कॉम्प्रिहेन्शन वाढवलं तर तुम्हाला आणखीन जास्त इझी जाणार आहे. फक्त एवढे की तुम्ही कॉम्प्रिहेन्शन चांगलं म्हणजे रीडिंग खूप चांगली करा. व्होकॅब्युलरी वरती लक्ष द्या आणि थर्ड म्हणजे मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट सायलेंट लिस्ट चांगलं करा आणि मॉक टेस्ट देत जा. मेन म्हणजे ते आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही आणखीन टॉपिक असेल तर मला प्लीज कमेंट करा आणि सांगा. काही विसरले असेल मी तर आणि तुम्हाला काही डाऊट असेल, की माझं हे दीदी हे नाही जमत आहे मला, हे कसं करू? तर तुम्ही ते सुद्धा विचारू शकता. आणि बँक रिलेटेड तुम्ही काहीही विचारू शकता मला. क्वांट रिझनिंग आणि जीकेचं सांगेल मी तुम्हाला. जीके तुम्ही डेली करायला पाहिजे. इतकं जास्त अनसर्टेनिटी आहे जीकेमध्ये, की पेपरमध्ये काहीही विचारू शकता. काहीही, कितीही डीपली क्वेश्चन विचारू शकता. त्यामुळे तुम्ही थोडंसं जीकेला रोज डेली जे न्यूज येतात, त्या तुम्ही करायला पाहिजे. आणि कुठलंही तुम्ही एक सोर्स जे घेतलंय, त्या सोर्समधूनच रिव्हिजन पण करायची आणि त्यामधूनच रीड करायचं. रीड पण करायचं आणि रिव्हिजन पण त्यातूनच करायचं. एक ते एकच पकडा. 1000 सोर्स यूज करायचे काहीच अर्थ नाहीये. कारण पेपरमध्ये एक्झॅक्टली काय येईल हे कुणालाच माहीत नसतं. म्हणून जीके हा खूप अनसर्टन आहे तो सब्जेक्ट. त्यासाठी तुम्हाला डेली 1 तास किंवा 2 तास काढून द्यावंच लागणार आहे. 2 तास तर करावंच लागणार आहे आणि मेन म्हणजे त्याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. रिव्हिजन तुम्ही ते द्यायलाच पाहिजे. त्याचे क्विज सुद्धा असतात, ते सुद्धा द्यायला पाहिजे तुम्ही. आणि इंग्लिशचं मी तुम्हाला सांगितलंय त्या प्रकारे जर का केलं तुम्ही कंटिन्युअसली, तर तुमची प्रिलिम्स तर इझिली क्रॅक होईल. सो काही आणखीन डाऊट असतील तर मला विचारू शकता तुम्ही. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. थँक यू सो मच. बाय बाय.